औषधीच्या संदर्भात बोलत नाही मी, पण आज मुंबईमध्ये सर्वात जास्त जर समस्या असेल तर ती असणार ड्रग्सची आणि ट्रॅफिकची. आणि त्या संदर्भात अशी जी आपण पोलीस किंवा महानगरपालिकेला त्यांच्यावरती आरोप करू शकत नाही. पालकमंत्री साहेब, फारच इम्पॉर्टंट इश्यू आहे. आता हा इश्यू कधी संपणारच नाही. कारण आज मुंबई शहरामध्ये पोलिसांना जर कारवाई करायची असेल तर त्यांना कारवाई करून गाडी ठेवण्याची जागा नाही, म्हणून ते कारवाई करत नाही. त्यांनी सगळी बंद केलेली आहे. महानगरपालिकेला जर कारवाई करायची असेल तर त्यांनी डिपॉझिट केलेल्या सामग्री कुठे ठेवायची त्याच्या संदर्भात त्यांना जागा नाही. सर्वप्रथम आज मुंबई शहरामध्ये तर जागा नाही, पण त्या कलेक्टर साहेब इथे आहेत. ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये आपल्या सरकारची जागा भरपूर आहे. पालकमंत्री साहेब फक्त एकच म्हणतात त्यांना पण अशीच आज ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये भरपूर आपली शासनाची जागा आहे. त्या शासनाची जागेमध्ये इमिजिएटली आपल्याला प्रोव्हिजन केलं पाहिजे आणि ठराविक जागा पोलिसांसाठी म्हणजे जे ऍक्शन घेणार. आज मुंबई शहरामध्ये कंजेशन का वाढलंय? 10,000 पेक्षा जास्त गाड्या रोडवरती उभ्या आहेत जे अनवॉन्टेड अनयुज्ड आहेत. एक दोन कारवाई आता जॉईंट कमिशनरने घेतली, पण कुठे ठेवणार? वस्तुस्थिती अशी आहे. तर ताबडतोब जे ईस्टर्न आणि वेस्टर्न सबमध्ये कमीत कमी 10 एकर किंवा 5-5 एकरची जागा आपण शोधावं आणि ताबडतोब या डिपार्टमेंटला द्यावं. आणि डिपार्टमेंटकडून आपण पैसे घेऊया ना, कारण आपली जागा अशीच तशीच एन्क्रोच होत आहे. त्याच्यापेक्षा पोलीस पण दंड करणार, त्याच्याकडून ते पैसे वसूलतात. त्यामध्ये आपले म्हणजे आपल्या कलेक्टर डिपार्टमेंटला पैसे भेटणार,